किती दिवसांनी हे पक्ष्यांचे आवाज ऐकतोय. हा बोर्ड बघा, एक साधारणपणे 1.5 वर्षापूर्वी आम्ही लावला होता इथे. हा रामतीर्थ परिसर आहे आजऱ्यामध्ये आणि हे महादेव मंदिर आहे. रामतीर्थ यात्रा जेव्हा असते तेव्हा या परिसरामध्ये पार्किंगची सोय केलेली असते. ही जमीन वनविभागाच्या अखत्यारीत येते. आत्ता जो तुम्ही भाग बघताय ह्या बाजूला एक साधारणपणे 2 ते 3 आणि त्या बाजूला पूर्णपणे अशा पद्धतीनं कोपऱ्यात आम्ही साधारणपणे 4 ते 5 फूट उंचीची वडाची झाडं आणून लावली होती. या सगळ्या प्रकल्पाला आमच्या 2 वर्ष झाली आहेत किंवा त्याच्यापेक्षाही जास्त काळ असेल. मागच्या वर्षी याच दरम्यान वणवा लागला होता. सगळी झाडं बेचिराग झाली होती. 8 दिवसांनी 4 दिवसांनी गरजेनुसार टँकरनं पाणी घालून आणि वळवाच्या पावसाने साथ दिली म्हणून परत सगळी झाडं जगली. एक साधारणपणे 400 पैकी 99% झाडं जगली, छानपैकी जगली. आणि आता परत एकदा इथं कुणीतरी साफसफाई करण्याच्या नादात म्हणा काय त्यांची मानसिकता आहे काय माहिती, परत एकदा सगळी झाडं जाळून टाकलेली आहेत असं कळलेलं आहे. एक आहे आहे गुलाबी, हे पान वाळलं. इकडे तुमच्या राईट हँडला गोल दिसतंय बघा खाली, त्याच्यावर या भागात कधी आगच लागली नाही त्यामुळं एवढी मोठी झाली आहेत झाडं बघा. एक पान दिसतंय, आहे आत्ता फुटायले त्याला. आमच्या भागामध्ये कडुलिंब जगत नाही पण हे जगलेलं झाड आता 2 वर्ष झाले. एक 2.5 वर्षापासून हा प्रकल्प चालू आहे. मागच्या वेळेला पूर्ण झाडं जळल्यानंतर जगवली होती. दर 8 दिवसांनी पाणी घालत होतो, येत होतो. यावर्षी काही करायचं का नाही हा प्रश्न आहे. हे बघा कुठल्या बुद्धिवंत माणसाने येऊन सगळं साफ करून गेलेलं आहे. मागच्या अनुभवातनं शहाणपण घेऊन या वेळेला जर तुम्ही आधीचे माझे काही व्हिडिओ बघितला असाल तर मित्रमैत्रिणींचं एक गेट टुगेदर इथं साजरं केलं होतं. आजऱ्याशी संबंध नसणारे बाहेरचे एक 40 मित्रमैत्रिणी इथे येऊन श्रमदान करून गेले होते. सगळ्या झाडांना आळी केली होती. 380 झाडांना वनविभागाची माणसं मदतीला आली होती. त्यांनी जाळपट्टी काढायला मदत केली होती. ग्रास कटर उपलब्ध होतं आहे का हे याच्यासाठी खूप प्रयत्नशील होतो पण ती माणसं बिझी असल्यामुळं हे झालं नाही. बेसिकली हा एरिया खूप मोठा असल्यामुळं जसं आपण शेताची काळजी घेतो तसं काही होऊ शकत नाही. एक जबाबदार नागरिक म्हणून वृक्षप्रेमी समूहानं इथं आपलं योगदान द्यायचा प्रयत्न केला आहे. 2 वर्षापूर्वीची जी झाडं होती ती पाऊस पडल्यानंतर कदाचित येतील पण गेल्या पावसाळ्यात एक 40 वनौषधी लावल्या, ती काही येतील असं वाटत नाही. कारण ती मुळातच नाजूक होती. आधीची आम्ही खोल खड्डे काढून लावली होती, ही मुळातच नाजूक होती वनौषधींची झाडं. वृक्षप्रेमी समूहानं याला समाजाने पण याच्यामध्ये सहभाग घ्यावा. यथाशक्ती ऐच्छिक अशा पद्धतीनं ज्याला जसं शक्य आहे तसं चांगल्या कारणानिमित्त, वाढदिवस असू देत किंवा इतर कुठल्याही चांगल्या कारणानिमित्त किंवा कोणाच्या तरी स्मृतिदिनानिमित्त तुम्ही आमच्या प्रकल्पाला आर्थिक किंवा शारीरिक योगदान द्या. ऐच्छिक आहे, तुम्हाला जितकं झेपेल तितकं, असं आवाहनसुद्धा केलं होतं या दरम्यान.
हा प्रकल्प आत्तापर्यंत अंमलात आणताना आम्हाला खूप प्रमाणात निधी आणि मनुष्यबळाची कमतरता कायम जाणवलेली आहे. माणसं एक वेळ पैसे देतील मर्यादित प्रमाणात, खरं ती झाडं जगवण्यासाठी जी देखभाल आहे ती की कष्टदायक आहे. आणि वनविभागाकडे माणसंच नाहीत असं म्हणतात आणि वणवा प्रतिबंधासाठी त्यांच्याकडे तसं काही व्यवस्था नाही. लोकांच्या हे लक्षातच येत नाही आणि की वणवा लावू नये. इकडं लागला नाही बघा वणवा. ही नवीन लागले असलेली वनौषधींची झाडं इकडची जगली आहेत. आणि लक्षात यावं म्हणून गुलाबी रिबीन लावून टॅग केली होती. गच्च गवतातनं ती झाडं दिसत नाहीत लांबून, मग पाणी घालताना सोपं पडावं. इकडं लागला नाही आहे. 4-4.5 फुटाची निव्वळ 100 वडाची झाडं आणली होती. आम्ही फांद्या पण नव्हत्या लावल्या. मोठी वडाची रोपं लावली होती इथं आणि इतकी छान आली होती. या सगळ्या वाटचालीत एक गोष्ट मात्र लक्षात आली किंवा जाणवली किंवा परत नव्याने शिकलो. नेकी कर दर्या में डाल. म्हणणं सोपं आहे, अंमलात आणणं खूप अवघड आहे. कुठलीही गोष्ट चिरंतन नाही, कुठलीही गोष्ट शाश्वत नाही. जन्म आणि मृत्यू हे आपल्या आजूबाजूला त्याचं चक्र अव्याहत चालू असतं आहे. आणि अशा प्रकारची सामाजिक कार्य जेव्हा जेव्हा आपण उतरतो कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये, बाबासाहेब आंबेडकर, फुले दाम्पत्य, गाडगेबाबा, कर्मवीर अण्णा, किती असंख्य ज्ञात अज्ञात लोकांचं जे काम आहे, मानवतेचे वारकरी म्हणायला पाहिजे आपण त्यांना, की त्यांना माहिती नाही त्यांचं काम कुठल्या पिढीमध्ये मूर्त स्वरूपात येणार आहे, तरी ती काम करत राहिले लोक. तर ही निलगिरीची झाडं दिसत आहेत. ही झाडं काढा म्हणून पाठपुरावा चालला आहे वनविभागाकडं. खरं जोपर्यंत केंद्राकडून परमिशन येत नाही तोपर्यंत स्थानिक प्रशासन काही करू शकत नाही. ही अगदी एकदम आतपर्यंत तुम्हाला खूप दूरवर गुलाबी रिबीन दिसत असतील. ह्या इथून पुढं अगदी खालच्या टोकापर्यंत अशा 4 लाईन्स आहेत. या टोकापासून या टोकापर्यंत अशा आडव्या 4 लाईन्समध्ये झाडं लावली आणि जगवली होती. आणि अगदी आतपर्यंत मानवी साखळी करून कळशांनी पाणी घालून ती झाडं जगवली होती. एक झाड जगवणं म्हणजे किती जिकिरीचं आहे हे लक्षात आल्यानंतरच रस्ता रुंदीकरणात मोठी झाडं बळी पडू नयेत ह्यासाठी आमचा समूह प्रयत्नशील आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही गेल्या वर्षीच्या वणव्यातनं सुद्धा कशी झाडं जगवली होती त्या व्हिडिओच्या लिंक टाकते. जगतंय मग माराल तरी बिचार तगून येते. त्याची पण हे बघा ती कोवळी पानं किती छान आहेत. मॅडम हे आमचे साधूबाबा बसलेत बघा इकडे. विचार करत आता पुढं काय. जर जळली नसती तर आमची सगळी झाडं एवढी झाली असती बघा. हे आमच्या समूहातले थकले भागलेले जीव. सगळ्यांना हसायला येतंय कारण आती झालं आणि हसू आलं. हे सगळं बघून आणि इतका मजेशीर सगळी गोष्ट आहे. प्रचंड प्रमाणात अवैध लाकूड व्यवसाय चालतो. हे उघड गुपित आहे. खरं ही निलगिरीची झाडं काढणं कायदेशीर दृष्ट्या इतकं अवघड आहे. आणि त्याच्यासाठी आम्हाला वेगळी लढाई करायला लागायला लागले. निलगिरीची झाडं काढा म्हणून. त्याच्यापेक्षा आपण स्वतःच्या जमिनी घ्या आणि डेव्हलप करा. काय हे आता दुसऱ्या वेळची आग लागल्यानंतर सरांचं म्हणणं ते घडोघडी आठवत होतं की हे असं डॉंकीवर करण्यापेक्षा स्वतःची जमीन जेवढी काय असेल त्याच्यात तुमचं जंगल उभा करा. पण देशी झाडं मोठी लावणार कुठं? देशी झाडं लावण्यासाठी म्हणून हे सगळं चाललंय ना सर. जागा घ्याव्या
तुम्ही वड तसा- पिंपळ तसा विचार करूच नका ना. हं. देशी झाडामध्ये जसं वड पिंपळ येतो तसा आंबा येतो, आपलं फणस येतो, शिसम येतो, काजू येतो, बांबू. चंदन येतो. ही सगळी झाडं तुमचा जो मूळ उद्देश आहे ऑक्सिजन आणि पर्यावरण पूरकता ती आहे. आणि उद्या किमान तुमच्या पुढच्या पिढीला 4 पैसे पैसे तरी मिळतील हे आणि त्याच्यात अजून तुम्ही एक एवढे श्रम केलेत ना, त्या श्रमाचं मानवी मूल्य काढायचं झालं तर किमान कोटीभर रुपये आहे. हो आज त्या कोटीची किंमत ही आहे समोर दिसते. दिस जळालेले खरं. काय करा त्याच्यापेक्षा तुम्ही, मी मॅडमना पहिल्यांदाच सांगितलं होतं, मग तुम्ही सगळ्या स्त्रिया एकत्र येऊन सहकार तत्वावर किंवा ट्रस्ट माध्यमातून एखादी स्वतःची जागा घ्या, कशातनं तरी ते फेडता येईल आणि ते जंगल तयार तरी होईल. नाही हेच आहे मॅडम, ते मला देवराई- स्वतःच जंगल तयार करणं. ह्यांच्या नादाला लागून देवराई- हे राक्षसांच्या विरोधातली लढाई आहे. सर ते चा उद्देश आपला असा होता सर, की हे काम करताना की म्हणजे तुम्ही म्हणताय ते सगळं पटत होतं, पण एक प्रयोग करून बघूयात की समाजाची आपल्याला मालमत्ता किती- समाजाच्या ताब्यात द्यावी. पण ते जर राखायला इतकं कष्ट पडत असेल तर त्या सगळ्या गोष्टीला काहीच अर्थ नाही. हा तुम्हाला जोपर्यंत पब्लिक एरियामध्ये आहात ना तोपर्यंत इथं आता या बाटल्यांना नको कोणी म्हणायचं, या प्लास्टिकला नको कोणी म्हणायचं, सगळे प्रश्न आहेतच हो. समाजात ते रुजेच ना झाले नाही. सगळ्या लोकांनी सर हे फुले दाम्पत्य असेल, गाडगे बाबा असतील, कसं केलं कर्मवीर अण्णा असतील, कसं केलं असेल खरं मॅडम त्यावेळेला इतकी मूड माणसं नव्हती ना. नसायला काय झालं मॅडम, नाही सगळं तरी होतं. तरी आत्ताची प्रवृत्ती जी झाली ना, इतकी भयंकर प्रवृत्ती त्यावेळेच्या मी तेव्हा साधा नाही. शेतकऱ्यांचं घेते मॅडम. माझ्या आजोबा पंजोबांचं झाडाविषयीची असलेली आत्मीयता ती आत्ताच्या आमच्या पिढीला नाही आहे मॅडम. त्यामुळेच हे सगळं होतंय ना. आता आपण किती शेतांकडे जातो सांग. आणि झाडच आपल्याला आपले त्रासदायक झाडं. व्हायला लागले. पण आता जाणीवपूर्वक पाणी घालून झाडं जगवायचा प्रयत्न नको करायला. आपण काय वळवाचा पाऊस काय करेल तो करेल, हो ना. निसर्गावर आता सोडूया. निसर्गावर सोडूया. निसर्गावर आणि प्रशासनावर सोडूयात. काय म्हणायचं, आता सरांनी आम्हाला सांगितलं हे कामाचं मूल्य तुमचं करोडोपती असलं तरी करोडो रुपयाचं रुपयामध्ये जातं, हं. त्याला सोशल व्हॅल्यूज झिरो. झिरो. हम्म. एक या कामाला एक साधी काड्यापेक्षेची ठिणगी सुद्धा हे असं करू शकते. एका क्षणात सगळं राख एका करू शकते. क्षणात रांगोळी. आणि कधी पण सुरुवातीला चळवळीने व्हास्ट एरिया घेऊन येतो, अगदी पॉइंटेड मला 5 झाडं जगवायची असं म्हणा. मी त्यांना अनेक वेळा सांगितलं की ह्याचं 10% जरी जगलं, तुम्ही आता 300-400 झाडं झाल्यात, त्यातली 40% झाडं जगली तरी समाधान मला. जगणार सोडा सर. तुमच्या या चळवळीमुळे एकच गोष्ट झालेली आहे की समाजावर, शासकीय संस्थांच्यावर एक धाक निर्माण झालेला आहे. त्यामुळे पर्यावरणीय हानी बऱ्याच प्रमाणात कमी होईल, थांबणार नाही. थांबणार नाही. कमी म्हणजे तुम्ही आता काढला ना प्रेशर मॅडम, हे वा ते वन खात्याला विचारायचं ठेवलात, रोड रस्ता कॉन्ट्रॅक्टरना असेल विचारायचं ठेवलात, तर ते 10च्या ऐवजी 11 झाडं जातील. तुमच्या या चळवळीमुळे 10 मधली दहा किमान मध्ये- 1, 2, 4 तरी वाचतील. असा तो भाग आहे.